बदलापूर नगरपालिकेच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली। यावेळी नवीन स्मशानभूमी, नदी प्रदूषण, धोकादायक इमारतींचं ऑडिट यासारख्या प्रश्नांकडे नगरसेवकांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून सर्वच नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला। सभेच्या सुरुवातीला शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांनी शिरगावातील पाण्याच्या टाकीचा मुद्दा उपस्थित केला। नव्यानं बांधण्यात आलेल्या टाकीला लागलेली गळती लक्षात घेता यापुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कामे न करता ती कामं पालिकेच्या माध्यमातून करण्यात यावीत, या संदर्भातला ठराव घेण्याची सूचना पाटील यांनी केली। तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे शहराला लागलेली कीड आहे, अशा तीव्र शब्दात नियोजन सभापती संभाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला। भूमिगत गटाराच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल झाल्याचा आरोप करत ती योजना पालिकेनं ताब्यात घेण्याची मागणीही संभाजी शिंदे यांनी केली। तर नगरपालिकेनं नेमलेल्या सुकाणू समितीचा नेमका अर्थ काय आणि ही सुकाणू समिती अधिकृत आहे का, असा प्रश्न शिवसेना नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी विचारला। त्यावर उत्तर देताना मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सभागृहाच्या अधिकारात ही सुकाणू समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली। या सर्वसाधारण सभेत मांजर्ली स्मशानभूमीचा मुद्दा प्रकर्षानं चर्चेत आला। शहरातील सर्व अंत्यविधींचा ताण या स्मशानभूमीवर येतो। तसंच इथल्या धुराचा त्रास आसपासच्या रहिवाशांना होत असल्यामुळं नदीजवळच्या स्मशानभूमीचं काम तातडीनं मार्गी लावावं, अशी मागणी आरोग्य सभापती किरण भोईर यांनी केली। नगरसेवक शरद तेली यांनीही या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतलं। प्रदूषणाच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली। त्यावर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी नदीजवळील स्मशानभूमीचा प्रस्ताव MMRDA कडे पाठवण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली। मांजर्ली स्मशानभूमीचा नवीन DPR करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं। नगरसेवक संदेश ढमढेरे यांनी गावदेवी नाल्याच्या पाण्याचा प्रश्न लावून धरला। त्यावर ब्रिटिशकालीन मोऱ्या साफ करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक राजन घोरपडे यांनी केली। हाच धागा पकडून नगरसेविका शीतल राऊत यांनी पावसाळ्यात राऊत चौकातही पाणी तुंबत असल्याचं निदर्शनास आणून दिलं। तर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी 10 ते 15 ठिकाणी पावसाचं पाणी तुंबत असल्याचं सांगून त्या ठिकाणी तातडीनं कामे पूर्ण करण्यात येतील आणि पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असं आश्वासन दिलं। शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांनी दुबे रुग्णालयाचं नूतनीकरण करून ते 200 बेडचं करण्याच्या प्रस्तावाकडे लक्ष वेधलं। त्यावर पालिका अधिकाऱ्यांनी जागेची मोजणी सुरू असून जागेची निश्चिती झाल्यानंतर मूर्त स्वरूप देण्यात येईल, असं सांगितलं। मात्र पालिका अधिकाऱ्यांच्या उत्तरावर संभाजी शिंदे यांनी आक्षेप घेतला। दुबे रुग्णालयामागे स्लम एरिया असून त्यांना BSUP अंतर्गत घरं दिल्यास रुग्णालयाचा प्रश्न सुटू शकतो। मात्र पालिका अधिकारी सभागृहाला दिशाहीन उत्तरं देत असल्याचा आरोप त्यांनी केला। टाटा पॉवरला जागा देण्याच्या मुद्द्याकडे श्रीधर पाटील यांनी लक्ष वेधत याबाबत सभागृहाला सविस्तर माहिती देण्याची मागणी केली। त्यावर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याचं सांगून कलम 154 नुसार शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती दिली। प्रांताधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं असून लवकरच जागेचं मूल्यांकन होईल आणि ती रक्कम टाटा पॉवरकडून बदलापूर नगरपालिकेला मिळेल। शिवाय विजेचा प्रश्नही मार्गी लागेल, असं त्यांनी सांगितलं। नगरसेविका ज्योती दारविन यांनी म्हाडा कॉलनीतील धोकादायक इमारतींच्या ऑडिटचा मुद्दा मांडला। त्यावर 30 वर्ष जुन्या सोसायट्यांनी स्वतःहून ऑडिट करून घ्यावं, याबाबत जाहिरात काढून सूचना देण्यात येईल, असं मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलं। पुढील महिन्यात बदलापुरात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होत असून खेळाडूंच्या निवासासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी आरोग्य सभापती किरण भोईर यांनी केली। तर खेळाडूंची गैरसोय होणार नाही, शहराच्या प्रतिमेचा प्रश्न असल्यामुळं उत्तम दर्जाची सेवा पुरवा, अशी सूचना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केली। जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनुसार या स्पर्धेसाठी पालिकेमार्फत होणारा खर्च शासनाकडून दिला जाणार आहे। त्यामुळे बदलापूरच्या नावलौकिकाला साजेशी स्पर्धा व्हावी, यावर सर्वच नगरसेवकांनी भर दिला। या सभेत नगरसेविका रती पातकर यांनी आदर्श विद्यालयाबाहेर पालकांसाठी टॉयलेटची सुविधा देण्याची मागणी केली। तर नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा उपस्थित करत पालिकेनं कडक कारवाई करण्याची मागणी केली। या सभेत उल्हास नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यावरही चर्चा करण्यात आली। त्यासाठी 10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। या विषयासह एकूण 26 विषयांवर चर्चा झाली। एकूणच बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरुवातीला वादाचं ग्रहण लागलं असलं तरी नंतरच्या टप्प्यात ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली।
आता सभागृहात चर्चेसाठी आलेली विकास कामं नियोजित वेळेत मार्गी लावावीत हीच अपेक्षा. सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, बदलापूर.